ज्यावेळी उद्धवजी काँग्रेससोबत चर्चा करतायत, राष्ट्रवादीसोबत चर्चा करतायत हे लक्षात आलं आणि त्यांची चर्चा पुढे गेली आहे लक्षात आलं, त्यावेळी आमच्याकडेही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ऑफर आली की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवं आहे आणि म्हणून आपण सरकार तयार करूया. आणि मग राजकारणामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत नाही बसता येत. आणि मग आम्ही निर्णय केला की चला ठीक आहे, आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर म्हणजे मी अगदी स्पष्टपणे सांगतो की जी काही चर्चा झाली ती शरद पवार साहेबांशीच झाली होती, ती काही खाली झालेली चर्चा नाही. राष्ट्रपति शासन लगाने का आइडिया ही शरद पवार जी का था. शरद पवार जी ने कहा कि देखो, मैं इतने जल्दी यू टर्न नहीं ले सकता, आप राष्ट्रपति शासन लगाइए. राष्ट्रपति शासन लगने के बाद मैं महाराष्ट्र का दौरा करूंगा और फिर मैं यह भूमिका लूंगा कि महाराष्ट्र को स्टेबल गवर्नमेंट चाहिए, इसलिए इसलिए हम बीजेपी के साथ जा रहे हैं और फिर अपनी संख्या हो जाती है तो ऑटोमेटिक राष्ट्रपति शासन उठ जाएगा. इतना ही नहीं, मैं उसके आगे बढ़कर बताता हूं कि राष्ट्रपति शासन जब लगता है तो एक एक पार्टी को लेटर देकर पूछा जाता है कि आप सरकार बनाओगे क्या, आप सरकार बनाओगे क्या. तो वैसा ही लेटर एनसीपी को दिया गया और हम सरकार नहीं बनाएंगे. ये जो एनसीपी का लेटर था ये मैंने टाइप किया था, ये मेरे घर पे टाइप हुआ था और उसके ऊपर पवार साहब ने उसमें कुछ करेक्शंस बताए थे. उस करेक्शंस को एग्जीक्यूट करके वो पत्र एनसीपी का दिया गया कि नहीं हम भी सरकार नहीं बनाना चाहते, तब जाकर राष्ट्रपति शासन लगा था.